नमस्कार. आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या मी आपणा सर्वांना माझ्या कुटुंबामार्फत आणि रघुनाथ नेत्रालयामार्फत हार्दिक शुभेच्छा देतो. आपली ही दिवाळी अतिशय आनंदी, सुखदायी, आरोग्यदायी आणि परस्परच जावं अशी देवाकडे प्रार्थना करतो. आपण आता पाहतो आहे सगळ्या वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये की फटाक्याबद्दल खूप मोठी चर्चा होताना दिसत आहे. आणि दिवाळ सण म्हटल्यानंतर आपण असं बघतो की या सणामध्ये की जसं आपण दिवे लावतो किंवा आपण फटाके लावतो, तसेच आपण गोडधोड करतो आणि हे सण साजरा करताना फटाके त्याचं मुख्य अंग आहे. दिवाळीमध्ये सरासरी एकतरी डॉक्टर मी कामावर ठेवत असतो आणि गतवर्षीच्या दिवाळीमध्ये एक मुलगा ज्याचं वय 7.5 वर्षे आहे, तो फटाके लावत होता आणि फटाके लावत असताना आपण पाहतो वाळूमध्ये ते फटाके पुरले जातात आणि पुरून त्याला आपण लावतो. तर लावल्यानंतर तो मुका निघाला आणि तो आता चालणार नाही. त्याला काढण्यासाठी तो गेला आणि तो फटाका पकडत असताना त्या फटाक्याचा बार झाला आणि तिथली जी माती होती, ही सर्व माती त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर गेली आणि दोन्ही डोळ्यांनी त्यांना दिसायचं बंद झालं. नाशिकचा होता तो. त्याला ताबडतोब इथं आणलं. आम्ही सर्व प्रयत्न केले. एका डोळ्यामध्ये खूप असे खडे आत बाहेर गेले होते. एक डोळा 3-4, 4-4 ठिकाणी फुटला होता. एका डोळ्याचं बुबुळ बदलून त्या डोळ्याला आम्हाला वाचवता आलं. आज त्याला जवळपास 1 ते 2 मीटर दिसतं, अंध नाही आहे. पण दुसरा डोळा मात्र अंध झाला आहे. चेहऱ्यावर, सगळ्या चेहऱ्यावर पूर्ण छेडे गेल्यामुळे चेहरा विद्रूप झाला आहे. त्यालाही आम्ही प्लॅस्टिक सर्जरी करायचे प्रयत्न केले. पण हे का झालं? तर हे साध्या फटाक्यांनी झालं. मग हे फोडण्याची गरज आहे का? आज आपण पाहतोय की समजा फटाके नाही फुटले तर सण साजरा करता येणार नाही का? तर हे समजून घेण्याची गरज आहे. फटाक्यामध्ये आपण पाहतो की आता आपण आवाज होणारे फटाके किंवा शोभेचे फटाके असं म्हणतो. पण जे शोभेचे फटाके आहेत, त्यातच विषारी वायू भरलेले आहेत आणि हे जे विषारी वायू आहेत आपण बघतो की सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस अशा प्रकारचे सगळे विषारी वायू आहेत. हे विषारी वायू आपल्या शरीराला श्वसनाचे आजार देतात. त्याचबरोबर ह्याचा आवाज वाढल्यामुळे आपल्या कानावर परिणाम होतो आणि त्याचबरोबर हे हवेत मिसळल्यामुळे हवेमध्ये प्रदूषण वाढतं. आज आपण पाहतोय की ह्या 7 सिटीमध्ये भारतात प्रदूषण वाढलं. मग आता ही दिवाळी त्यामध्ये आली आहे. मग या दिवाळीत आपण प्रदूषण वाढवणार आहोत का? तर हे प्रदूषण वाढू नये याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपण आता पाहतो की आपल्या याच्याबरोबरच आपलं मार्केट चायनीजनी कब्जा केला आहे आणि त्यांनी हे फटाके आपल्यापेक्षा स्वस्त व्हावे म्हणून त्याच्यात पोटॅशियम क्लोरेट आणि पोटॅशियम पॅराक्लोरेट सारखे हे त्याच्यात वायू वापरले आहेत आणि आपण जे पाहतो आहे की हा जो हवेवर आज परिणाम होत चालला आहे. असं म्हटलं जातं की आत्ताच आपण कोर्टाचं ऐकलं की काही ठिकाणी आणखी फटाके स्वस्त व्हावे म्हणून बेरियम वापरलं जातं आणि हे बेरियम वापरल्यानंतर बेरियमपासून आपली हवा जी आहे खूपच दूषित होते. याचबरोबर याच्यामध्ये तांबे, कॅडमियम अशा प्रकारच्या धातू वापरल्या जातात आणि या सगळ्या धातूंची धूळ होऊन आपलं वातावरण खराब होत जातं. आता पहिल्यांदा मी डोळ्याचा डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला निश्चित सांगेल की आपण जेव्हा फटाके लावतो, ते फटाके लावल्यानंतर आपल्या डोळ्याला त्या फटाक्याचा जेव्हा धूर येतो तेव्हा चुरचुरी सुटते. आपले डोळे लाल होतात, आपले डोळे सुजतात आणि त्याचबरोबर आपला जो आवाज होतो त्याने कानाला ऐकायला येत नाही. पण कधी-कधी हा फटाका लागल्यामुळे आपल्या डोळ्याला इजा होते. कशी इजा होते? आपला पुढचा जो डोळा आहे त्याच्या पापण्या फाटतात. पुढचं जे काळं बुबुळ आहे ते तुटतं. त्याच्यामध्ये बाहुली आहे ती तुटते. त्याला आयोडो डायलिसिस म्हणतो. मध्ये रक्त येतं आणि सगळ्या डोळ्यामध्ये रक्त आल्यामुळे दिसायचं बंद होतं. म्हणून फटाके उडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलांना हे फटाके उडवता देता कामा नये. बऱ्याच वेळेस मी असं ऐकतो की आमचा फटाका नव्हताच, दुसऱ्याचा फटाका होता, तो उडून येऊन आम्हाला लागला. हे फटाके उडवलेच नाही पाहिजे. फटाके जर उडवले नाही तर आपल्याला दिवाळी साजरी करत असताना दवाखान्यात जावं लागणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी फटाके नाही उडवून दिवाळी साजरी करावी. याच्यापेक्षा फटाक्याचा जो खर्च आहे ते आणखी रोषणाईमध्ये करावा, आहे ना. आपण जे गोडधोड करतो त्याच्यात करावा किंवा आपण जे आता नवीन कपडे घेतो त्याच्यात करावा, जे नेहमी टिकणारे आहेत. आपण असं केलं आणि फटाके उडवले नाहीत तर मला असं वाटतं की दिवाळी आपण खरी दिवाळी साजरी करू. आपल्या सर्वांनाच उद्या लक्ष्मीपूजन करायचे रविवारी.
तर त्यावेळेस आपण 1,000ची, 10,000ची, 1,00,000चं लढ लावतो. त्याचा धूरच दूर झालेला असतो. नेहमी लक्षात ठेवा, की आपला साधा धूर जो होतो, हा धूर झाल्यानंतर किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. कार्बन डायऑक्साईड हे जे आपले झाडं आहेत, त्या झाडात जाऊन त्याचा ऑक्सिजन होतो. पण तसं फटाक्याचं होत नाहीये. पोटॅशियम क्लोरेट आहे किंवा बेरियम आहे, हे झाड स्वच्छ करत नाही किंवा घेऊन त्याला क्लीन करत नाही. आणि म्हणून आपण आज पाहतोय, की आपल्या जगामध्ये जे मृत्यू होत आहेत, भारतामध्ये जे मृत्यू होत आहेत, तर प्रदूषणाने 5व्या क्रमांकाचे मृत्यू होत आहेत. जसे आपण एक-एक आजार बघत आलो, तसं प्रदूषण हे 5व्या क्रमांकाचं मृत्यू आणणारं हे साधन आहे. आणि म्हणून यामध्ये काय होतं, की आपल्या छातीला आजार होतो, आपल्या शरीराला आजार होतो, आपल्या मेंदूला आजार होतो आणि श्वसनाचे आजार वाढतात, दमा वाढतो, आधीच थंडी पडलेली असते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना समजा उद्या लक्ष्मीपूजनाला करायचं आहे, तर मला असं वाटतं, की आपण एक थोडासा एखाद दुसरा फटाका 4-5 फटाके वाजवून मला असं वाटतं तो सण साजरा करावा. म्हणजे बंद होणं हे सगळ्यात चांगलं आहे. पण बंद झालं इतकं सोपं नसतं. बंद जरी झालं नाही, आपण जर संख्या कमी केली, प्रदूषण कमी होणार आहे. आपल्या सर्वांच्याच श्वसनाचे जे विकार आहेत, ते होणार नाही आहेत. ज्याच्यामुळे आपल्याला कुठे दवाखान्यात जावं लागणार नाही, दम्याचे अटॅक येणार नाहीत, डोळे खराब होणार नाहीत किंवा कुठं शरीरावर जळणार नाही किंवा कान आपले त्या आवाजाने खराब होणार नाहीत. तर या सगळ्यांना टाळूया. आपण सगळेजण मिळून आरोग्यदायी दिवाळी करूया, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य वाढेल, आपल्या साऱ्या जगामध्ये प्रदूषण कमी होईल आणि त्या प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रदूषणमुक्त अशी दिवाळी साजरी करूया. आपल्या सगळ्यांना या प्रदूषणमुक्त आरोग्यदायी दिवाळीसाठी शुभेच्छा देतो. नमस्कार.